रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता रूप पाहता लोचणी रूप पाहता लोचणी रूप पाहता रूप सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सुख झाले सुख झाले मनोनी विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा परखुमा देवी वार तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा परखुमा देवी परखुमा देवी तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय 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 राम पाया जना विनवित बाहुनिया पाया जना विनवित मुखी बोला थक्त वारंवार
दत्त दया सागर आठवावा स्त्री पुत्र संसार गुंतसी पामरा स्त्री पुत्र संसार गुंतसी पामरा तेने तू अघोरा पावशील एका जनार्दनी चित्ती दत्त पाय एका जनार्दनी चित्ती दत्त पाय दत्त रूप काया झाली त्याची तेने तुम्हा सुख होईल अपार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई लगुनिया पाया जना विनवे तो लगुनिया पाया जना विनवे तो लगुनिया पाया जना विनवे तो लगुनिया पाया जना पाया जना विनवे तो लगुनिया पाया जना विनवे तो लगुनिया पाया जना विनवे तो लगुनिया पाया जना विनवे तो मुखी बोला दत्त वार वार मुखी बोला दत्त वार 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 तेने तुम्हा सुख होईल अपार तेने तुम्हा सुख मुखी बोला दत्त वार वार मुखी बोला दत्त वार 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 तेने तुम्हा सुख होईल पार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा दत्त दया सागर दत्त दया सागर दत्त दया दत्त दया सागर दत्त दया दत्त दया सागर आठवा दत्त दया दत्त दया सागर
दत दया सागर दत दया दत दया सागर दत दया सागर दत्त दया सागर सागर दत्त दया सागर 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 आठवा दत्त आठवा दत्त आठवा दत्त आठवा दत्त दया सागर दत्त दया सागर दत्त दया दत्त दया सागर दत्त दया सागर आठवा सागर दया सागर तेने तुम सुख
सद्गुरु साईनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव लागोनिया पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार तिने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा स्त्रीपुत्र संसारा गुंतसी पामरा तिने तू अघोरा पावशील एका जनार्दनी चित्ती दत्त पाय दत्त रूप काया झाली त्याची तेणे तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा विठ्ठल विठ्ठल नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती या कुंदेन्तु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवै सदा वंदिता सा मां पातुं सरस्वतीं भगवती निःशेषजाड्यापहा ॐ देवराज्य सेव्यमाण पावनान्ध्रिपङ्कजं व्यालयत्नसूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ श्रीकालभैरवं भजे महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता लागोनिया पाया जना विनवीत मुखी बोला दत्त वारंवार तेणे तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत कथेकरिता भगवत चिंतनाकरिता कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग शांती ब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा सर्वांच्या परिचयातील पाठातील अतिशय प्रसिद्ध आणि भगवान दत्तात्रय आपल्या जीवनामध्ये भक्तांच्यासाठी किती उदार अंतःकरणाचे आहेत, किती दयाळू अंतःकरणाचे आहेत, त्यांचं स्मरण केल्याने आपल्या जीवनामध्ये आपल्याला कोणकोणता लाभ होऊ शकतो. आपण ज्या सुखाची कल्पना वाचून ऐकून आणि इतरांच्या अनुभवातनं पाहतो ऐकतो ते सुख जाणवण्याचा मार्ग हा भगवान दत्तात्रेयांच्या पासून आपल्याला प्राप्त होऊ शकतो. म्हणून संत आपल्या समोर नम्र होऊन विनंती करतात की आम्ही आपल्याला विनंती करतो, प्रार्थना करतो की आपण
वारंवार मुखाने दत्त म्हणा. जर तुम्ही दत्त मुखाने म्हटलात तर आम्ही तुम्हाला विश्वासानं सांगतो, ही जी सुख 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 म्हणून जे गोष्टी तुम्ही ऐकता त्या गोष्टी तुम्हाला वास्तवात मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या थोडक्या मिळणार नाही, त्या भरपूर प्रमाणात मिळतील. तुमच्याकडे फक्त बंधन एक आहे, तो दयासागर दत्त तुम्ही आठविला पाहिजे. आपण ज्या गोष्टीकडनं सुखाची अपेक्षा करतो त्या स्त्री आणि पुत्र या संसाराच्या कक्षेमध्ये आपल्याला हे सुख मिळणार नाही. इथं फक्त गुंतण आहे आणि गुंतून फक्त आपल्या आयुष्याचं पतन आहे. म्हणून तुम्ही इकडे गुंतू नका. आणि कुणी जर प्रतिप्रश्न केलाच, महाराज एवढ्या कष्टाने उभा केलेला संसार तुम्ही माया रहित करण्याची भाषा बोलता, असं भगवान दत्तात्रेयांचं स्मरण करून आम्हाला नक्की काही मोठा लाभ होईल का? नाथ महाराज सांगतात, विश्वासानं बोलतो. ज्यानी ज्यानी आतापर्यंत आपल्या चित्तामध्ये भगवान दत्तात्रेयांचे पाय स्थापन केलेत त्यांचं वर सोडा, पण त्यांची काया देखील दत्तरूप होऊन गेली. वृत्तीचा विषयच राहत नाही. वृत्ती तर फार वरती आहे, पण जी काया, जी शरीर विषयाने, भोगाने आणि भोगफलाने ग्रासून शेवटी ज्याची माती होणार आहे, जर माती होणारं शरीर सुद्धा जर दत्तरूप होत आहे तर तुम्ही विश्वास ठेवा, तुमच्यावरही फार मोठी दत्तात्रेयांची कृपा होईल. आणि एकदा तुम्ही दत्त भगवंताचं निरंतर चिंतन सुरू केलं की तुमच्या जीवनामध्ये अपार सुख प्राप्त होईल. हा अभंगाचा अतिशय साधा, सरळ आणि सोपा शब्दांचा भाव आपल्या समोर प्रकट केला. या अभंगाच्या संबंधाने 2 शब्दांचा परिहार देणं आणि चालू उत्सवाच्या संबंधाने बोलणं. द्या उघडतो. हे उत्सवाच्या संबंधानं महत्वाचं आहे. साधू संतांच्या आणि भगवंताच्या आशीर्वादाने आपल्या या भगवान गुरुदेव दत्तात्रय भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये श्री क्षेत्र निमगावचाच एक भाग असलेली ही निमशीवडी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर, आणि या आपल्या या वाडीवरती सर्व ग्रामस्थ निमगाव निमशीवडी यांच्या सहकार्याने चालू असलेला हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. हे आपल्या सप्ताहाचं 9वं वर्ष आहे. भगवान दत्तात्रेयांचा प्राकट्य उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पवित्र पारायण या ठिकाणी संपन्न होत आहे. भगवान श्री गणराय, मारुतीराय, भगवान पंढरीनाथ, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, भगवान दत्तात्रय, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज, संत शिरोमणी सावता महाराज आणि राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या कृपाशीर्वादाने हा उत्सव अतिशय ऐश्वर्य संपन्न वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडतोय. आणि आज आपल्या सर्वांसाठी हा उत्सव अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने जातो. कारण आज राष्ट्रसंत सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराजांचा पवित्र पुण्यतिथी उत्सव आहे. त्यांचं पवित्र पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण कुणाचं होतं? हल्ली वर्ष श्राद्धाला सुद्धा पुण्यतिथी आणि पुण्यस्मरण करण्याची सवय लागली. हे डालडा खाऊन गावरान खाण्याचा आव आणल्यासारखं आहे.
आपलं वर्ष श्राद्धच आपलं पुण्यस्मरण होऊ शकत नाही आणि संतांचंच होऊ शकतं. पुण्यस्मरण कुणाचं होतं की ज्यांचं स्मरण केल्यानंतर पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. ज्यांनी हा मार्ग प्रशस्त केला, पुण्याचा मार्ग खुला केला, वाढता हा पुण्य धर्म केला, ज्यांनी हा पुण्य धर्म वाढता केला त्यांचं पुण्यस्मरण, त्यांची पुण्यतिथी. आणि आज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची पवित्र पुण्यतिथी आहे. यांच्या आशीर्वादाने आणि वैराग्यमूर्ती परमपूजनीय परम आदरणीय गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज, खरं म्हणजे आपल्या परिसराचं भाग्य आहे की आपल्याला ही दोन महात्म्य अशी मिळाली आहे की ज्यांनी आपल्या परिसरातली एक अद्भुत परमार्थाची क्रांती करून आपला परिसर हा परमार्थात टिकवून ठेवलाय. त्यातली पहिली विभूती म्हणजे गुरुवर्य स्वामी रमेश गिरीजी महाराज आणि दुसरे परमपूजनीय स्वामी गुरुवर्य रामानंद गिरीजी महाराज. या दोन विभूती आपल्याला अशा मिळालेल्या आहेत की जसे शांतीची या घरा अद्भुत आला असे पाहुणेरा, या पद्धतीने एक ज्ञान आणि एक शांती समित वैराग्य अशा या दोनही विभूती यांच्या पवित्र प्रेरणेने आणि सालाबाद प्रमाणे हा उत्सव याही वर्षी साजरा होतोय. ज्यांच्या व्यासपीठ नेतृत्वाने हा उत्सव साजरा होतोय, हरिभक्तीपरायण आदरणीय तुकारामजी महाराज वेलजाळी, आदरणीय पूजनीय गुरुवर्य तुकाराम महाराज वेलजाळी या ठिकाणी उपस्थित आहेत. पूजनीय महाराजांच्या व्यासपीठ नेतृत्वाने हा उत्सव अतिशय अधिकार संपन्न अशा पद्धतीने नेतृत्वात मार्गक्रमण करतोय. आणि त्याच पद्धतीने ज्यांची या कीर्तन सेवेला अलंकृत करण्यासाठी विशेष साथ संगत लाभलेली आहे, आपल्या परिसराचं भूषण आणि आपल्या पंचकृषीचं आध्यात्मिक नेतृत्व करणारे नादब्रह्म वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि आपल्या सभोवताली हे जे विद्यार्थी दिसत आहेत, या विद्यार्थ्यांचे आणि आमच्या सर्वांचेच आदरणीय गुरुवर्य संतोषजी महाराज दीक्षित, आदरणीय महाराजांचं मृदंग साथ आणि सर्व ही विद्यालयाची बालगोपाल मंडळी, त्या निमित्ताने हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य चंद्रकांत महाराज मच्छिंद्र महाराज आणि ज्यांची गायनाची सुंदर अशी साथ या ठिकाणी विशेषत्वाने मिळत आहे, तिथं बरीच मोठी नावाची यादी आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूजनीय गुरुवर्य वैभवजी महाराज वेळजाळी आणि आदरणीय परमपूजनीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य शरदजी महाराज दिघे आदी करून सर्व गावातील उपस्थित भजनी मंडळ, हार्मोनियम वादक दिगंबर महाराज, विनेकरी एकनाथ महाराज आणि चोपदार आदरणीय बाळासाहेब महाराज आणि नारायण महाराज आदी करून सर्व परिसरातील टाळकरी मंडळी, पंचक्रोशीतील सर्व गावातील भजनी मंडळ, राहता तालुक्यातील आणि राहता तालुक्याच्या पंचक्रोशीतील सर्व गाव आणि त्या गावची सर्व आदरणीय भजनी मंडळ आणि आपण सर्व ग्रामस्थ, माता भगिनी तथा प्रभुप्रिय श्रोते सज्जन, आपल्या सर्वांच्या सहकार्याने हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने आणि ऐश्वर्य संपन्न वातावरणामध्ये संपन्न होतोय. साऊंड सिस्टीम खरंच उत्कृष्ट आहे. माझं सिस्टीमवाल्याचं धोरण बसतं पण भैरवीला, म्हणजे खरंच मनापासून कौतुक करावं अशी साऊंड सिस्टीम आहे. तुम्ही पुढच्या जन्मात बखवादे नाही झाले तरी चालेल, गायक नाही झाले तरी चालेल, कीर्तनकार नाही झाले तरी चालेल, पण ऑपरेटर व्हा.
खरंच कौतुक आहे. जी गोष्ट दर्जात्मक आहे तिच्यासाठी कौतुकाचे शब्द हे सन्मानपूर्वक दिलेच पाहिजे. खरंच उत्कृष्ट आहे. मंदिर फारच सुंदर आहे. मी पहिल्यांदा आलो या मंदिरावरती आणि आल्यानंतर थोडीशी गर्दीमुळे धावपळ झाली, थोडा उशीरही आम्हाला झाला. त्याबद्दल आम्ही सर्वप्रथम आपल्या सर्वांची मनापासून क्षमा मागतो. आम्हाला जरासं यायला उशीर झाला, पण इथं आलं, मंदिर पाहिलं. मंदिरातली भगवान दत्तात्रेयांची प्रतिमा, जी मूर्ती आहे, त्या मूर्तीची बैठक, त्या भगवंताच्या समोर केलेली फुलांची जी आरास आहे ती फार उत्कृष्ट केलेली आहे. मंदिर शब्दाचे जे 3 कोण पडले गेलेत, मंगलता, दिव्यता आणि रम्यता, आत आल्यानंतर या 3ही गोष्टींचं प्रत्यक्ष दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. बाहेरची लाइटिंग फारच सुंदर आहे. मंडपच्या बाजूही अतिशय सुशोभित केलेल्या आहेत. बरोबर हिरव्या झाडांना हिरवा आणि गोऱ्या माणसांना गोरा रंग टाकून त्यांचं उजळणं अधिक महत्वाचं केलंय. ज्यांची कुणाची कल्पना आहे त्यांना मनापासून धन्यवाद आहेत. पारायण अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. ग्रंथांची सुबकता आम्ही पाहिली, मांडणी छान आहे, आदरणीय महाराजांचं नेतृत्व आहे आणि आपण सर्वजणांची पवित्र पावन उपस्थिती आहे. आदरणीय आपल्या जवळचेच, आपल्या सर्वांचे परिचित आणि आमच्या वारकरी मंडळींचे अतिशय पंचक्रोशीचे स्नेही असणारे हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज चिकणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे चिरंजीव स्वतः सध्या स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतात आणि खुद्द त्यांचे चिरंजीव गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती बाबांच्या वैयक्तिक सेवेमध्ये आहेत. त्यांचंही मी आपल्या गावाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आदरणीय त्यांच्या बरोबर उपस्थित असणारे जे परमार्थ स्नेही राजूभाऊ जगदाळे, तेही त्यांच्या बरोबर अतिशय नम्रतेने या ठिकाणी उपस्थित आहे. गावातील सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी, अबालवृद्ध, माता भगिनी आणि आपण सर्वच ज्यांचं ज्यांचं या सप्ताहाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य लाभलेलं आहे, अशा आपल्या प्रत्येकाविषयी मनामध्ये भरपूर आदर आणि नम्रता धारण करतो आणि राहिलेल्या एका 40 मिनिटाच्या वेळेमध्ये माझं बोलणं शांत करतो. विठ्ठल कारण उशीर यायला मला झालाय, तुम्ही सगळे माझ्या अगोदर इथे हजर होता, त्यामुळे मी माझ्या चुकीचं आरोपण किंवा माझ्या अपराधाची शिक्षा तुम्हाला देण्यात काही शहाणपण नाहीये. तुम्ही तुमच्या जागेवर अगदी वेळेवर आला होता, बरोबर ना? तुम्ही सगळे माझ्या अगोदर उपस्थित होता. थोडीशी भाषा सांकेतिक असल्यामुळे कळण्याकरता वेळ लागू शकतो. फक्त विनंती एवढी आहे, लक्ष जर पूर्ण माझ्याकडे दिलं तर कीर्तन समजेलही, पटेलही, रुचेलही आणि आपली गाठ पुन्हा होईलही. विठ्ठल कुंडली कवरदाय ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर. भगवान दत्तात्रेयांचा उत्सव आहे. भगवान दत्तात्रेयांचा उद्या प्राकट्य महोत्सव आहे. भगवान उद्या प्रकट होणार आहेत. दत्तात्रेय भगवान आपल्या सर्वांच्या मध्ये अवतार घेऊन आपल्या सर्वांना कृतार्थ करण्यासाठी येणार आहेत. भगवान दत्तात्रेय ज्यांच्या पोटी जन्माला आले, अत्री ऋषी
आणि भगवती अनुसया माता यांच्या पोटी भगवान पुत्र रूपाने प्रकट झाले. अत्रीची अनुसया गरोधर कोणत्या काळामध्ये झाले? ऋतुकाळ हेमंत, नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिणी पूर्ण तिथी. हे भगवंताच्या प्राकट्याची नक्षत्र स्थिती आहे. आणि अशा भूमिकेवर भगवान प्रकट झालेत आपल्याला आशीर्वचित करण्याकरता, आपल्याला कृपेचा प्रसाद देण्याकरता भगवान आपल्या सर्वांमध्ये प्रकट आहेत. भगवान दत्तात्रेय हे अनेक अंगाने सुशोभित आहेत. खरं म्हणजे त्यांच्या प्रत्येक अंगाचं संतांनी फार बारीक लक्ष देऊन आपल्याला त्याचा निर्देश केलेला आहे. त्यांना प्रणाम करताना सुद्धा त्यांच्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. 3 शिरे 6 हात. मग या प्रत्येकाच्या मागे संतांचं काहीतरी कारण आहे, काहीतरी निमित्त आहे, काहीतरी धोरण आहे. कोणतंही धोरण न ठेवता संत महात्मे बोलत नाही. आणि ज्या अर्थी संतांनी हे बोलणं केलंय, संतांनी भगवान दत्तात्रेयांना अनेक नात्यांनी सुद्धा जवळ केलंय. तुम्ही पहा, संतांचं असं म्हणणं आहे, साधू संतांनी आपल्याकडे भगवान दत्तात्रेयांना आपल्या समोर दाखवताना स्वतःशी नातं जोडलंय आणि मग संतांनी त्यांची आपली गाठ घालून दिली. का? मुद्दा ऐका. मानवी जीवनाचा स्वभाव असा आहे की त्याला त्याच्या हेतूने जे आवडतं ते करण्याची त्याची वृत्ती असते. तुम्ही एक साधा विचार करा. एकदा अशी घटना झाली, ऐकताय ना सगळे? इकडे लक्ष द्या. एकदा अशी घटना झाली की आमच्याकडे एक आई वडील, एका मुलाचे आई वडील ज्याकडे त्यांच्या मुलाला घेऊन आले. एक साधा मुलगा, म्हणजे लहानही नव्हता, जवळजवळ चांगला ग्रॅज्युएट झालेला मुलगा होता. महाराज त्याला आमच्याकडे घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर त्या आई वडिलांनी असं सांगितलं, महाराज हा मुलगा आमचं ऐकत नाही. मी म्हटलं कशा संदर्भात? ते म्हणे, अहो महाराज मी धार्मिक आहे, माझे पती म्हणजे याचे वडील हे सुद्धा धार्मिक आहेत, आमच्या घरातली परंपरा सगळी धार्मिक आहे, पण आमचं पोरग धार्मिकतेला मानत नाही. अशी शंका घेऊन आमच्याकडे आले. आमचा मुलगा धार्मिकतेला मानत नाही, मुलगा धार्मिक नाही आमचा. मग तुम्ही जरा याला काहीतरी समजावून सांगा. आता मला फार प्रश्न पडतो, जे आईबापाचं ऐकत नाही ते आमचं ऐकतील का? पण तरी लोकांचा हा आग्रह आहे की आम्ही त्यांना समजावून सांगावं. मग मी जेवढ्या माझ्या बुद्धीचा कस लागेल तेवढ्या पद्धतीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा असं नास्तिक सारखं बोलू नको, देव आहे, मानला पाहिजे. साधा व्यवहारात उपकार केलेल्या माणसाला जर तुम्ही मानलं नाही तर तो कालांतराने आपल्या घरावर धाड टाकू शकतो. जर ज्याने दिले इंद्रिय हातपाय कान, डोळे मुख बोलावया वचन, हे सगळं ज्याने दिलंय त्याला न मानणं फार मोठा अपराध आहे. मी अशा बऱ्याच आध्यात्मिक, बौद्धिक, मानसिक बऱ्याच अंगानं त्याला समजावून सांगितलं. पण व्हायचं काय, मी ज्या अंगाने समजून सांगल तो त्या मुद्द्याला खोडून त्याच्यात नकारात्मक मुद्दा शोधायचा आणि त्याला तो शेवटी या तत्वावर जायचा की मला तुमचं हे मान्यच नाही, मला तुमचं हे तत्व मान्यच नाही, मला हे पटत नाही. मी 2-4 वेळा प्रयत्न केला आणि शेवटी नंतर मी थांबलो. का? मला कळालं. ऐका बरं का, मी का थांबलो? कारण मला एक कळालं. मला काय कळालं? मला एवढं कळालं की याला आपलं बोलणं मान्य करायचंच नाहीये. काय बोलतोय लक्षात येतंय ना? याला आपलं म्हणजे माझं बोलणं याला मान्य करायचंच नाहीये. आणि आपण कितीही अंगाने जरी याला समजावून सांगितलं तरी हा बदलणार नाही, कारण हा
मला मान्य करायचं नाही हे ठरवून आलेलं आहे. मी थोडस मानसिक आपल्या समोर बोलतोय. आपण फार चांगले ऐकणारे आहेत. मी कीर्तनकारांची यादी पाहून बोलतोय. चांगली चांगली कीर्तन ऐकणारी माणसं आपण दिसता म्हणून बोलतोय. हा ठरवून आलाय की मला ऐकायचं नाही. आपण कितीही तोडकरून कर त्याला सांगितलं पण त्याला आपलं बोलणं ऐकायचंच नाही, मान्यच करायचं नाही, हे तो घरून येताना ठरवून आलेला आहे. मग आशाने आपल्या जीवनात होईल काय? ज्ञानोबारायांनी या गोष्टीला निर्देश दिलाय. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. हरिपाठी स्थिरवला तोची धन्या, हरिपाठी स्थिरवला तोची धन्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिपाठी स्थिरवला तोची धन्या, हरिपाठी स्थिरवला तोची धन्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरवला तोची धन्या, हरिपाठी स्थिरवला तोची धन्या. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरवला तोची धन्या, हरिपाठी स्थिरवला ज्ञानोबाराय बोलतात, जो मनाने ठरवून आलाय की मला हे मान्यच करायचं नाही, तिथं आपण काही करू शकत नाही. ज्ञानोबाराय बोलतात, त्याने मांडलंय, मानलं तर कल्याण त्याचं आहे आणि न मानलं तर पतनही त्याचं आहे. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, तो तिथून वर जाऊ शकत नाही, तो ती पैज सोडू शकत नाही. मग जी मंडळी मुळातच या पद्धतीने पतन करायचं ठरवून आलेली आहे, अशा माणसांना बळच मार्गावर आणण्यासाठी शहाण्या माणसाने आपला वेळ आणि समय खर्ची करू नये. हे उपनिषदांचं वचन आहे. उपनिषद असं बोलतं की जी व्यक्ती सहज आणि सोपं सरळ सांगून ऐकण्याच्या कक्षेत आहे तिथपर्यंत बोलावं. यद्वद्वाणीम कथनते तपुरुषम श्रवणात भावनात स्थिरयेत. त्या व्यक्तीचं ऐकावं की जो ऐकण्याच्या किमान मानसिकतेत आहे. जो व्यक्ती ऐकण्याच्या मानसिकतेतच नाही, त्या सामान्य माणसाने आपला वेळ खर्ची करायचा नाही. व्यर्थ पुली वाचाशी नऊ व्यर्थ पुली वाचाशी नऊ व्यर्थ आपली वाचाशी नऊ व्यर्थ आपली वाचाशी नऊ. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, अविश्वासी तिन्ही बोध क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, अविश्वासी त्यासी बोध कैसा. जो क्रोधी आहे, जो अविश्वासी आहे, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. व्यर्थ आपुली वाचा शुनवू नये पयप्पानाम भुजंगाणाम केवलम विषवर्धनम. या भानगडीत पडायचं नाही. पण मग काही माणसं अशी आहेत की ज्यांना वळावं वाटतं, ज्यांना बदलावं वाटतं, ज्यांना आपल्या जीवनाची थोडी का होईना काळजी आहे, ते मनापासून आतून कुठून तरी इच्छा प्रकट करतात. काही हे बिरडे पिटेल, काही तो स्वामी भेटेल, ही अपेक्षा आहे मनामध्ये. ही कुठली तरी उत्कंठता मनामध्ये जिवंत आहे, अजून भावना मेलेली नाही.
कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, अपेक्षा आहे मनामध्ये. संतांचं असं म्हणणं आहे की जी माणसं या भावनेमध्ये आहेत त्यांना आता चुकू देऊ नका, त्यांना मूळ रस्त्यावर आणा. पण दुर्दैवाने अशी भावना असणारी माणसं सुद्धा आज पुरावा मागतात. अधिक वेळ घेणार नाही, पटकन बोलणार आहे, गुंतणारही नाही. पण पुरावा मागितल्यानंतर सुद्धा त्यांना पुरावा देताना संतांनी सुद्धा भूमिका मांडली आहे. कारण यशस्वी झालेल्या माणसाने सांगितलेली सूत्र ही समाज फार लक्ष देऊन ऐकत असतो. म्हणून संतांनी देव जवळ लोकांनी करावा म्हणून देवाशी नातं जोडलंय. सगळ्या संतांनी देवाशी नातं जोडलंय. प्रमाणाची यादी आपल्याकडे बहुत मोठी आहे. दत्त माझी माता, दत्त माझा पिता, दत्त माझी माता, दत्त माझा पिता. बहिणी बंधू चुलत, बहीण बंधू चुलत माझा, हो हो बहीण बंधू चुलत माझा. दत्त माझे गुरु, दत्त माझे तारो, दत्त माझे गुरु, दत्त माझे तारो. बहीण नातं जोडलंय. मोठी माणसं संत हे देवाचं मोठेपण सांगताना नातं जोडून सांगतात. नातं जोडताना कोणतं जोडतात ते म्हणतात दत्त माझी माता, दत्त माझा पिता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, संतांनी भगवान दत्तात्रेयांना आपली माता बनवलंय आणि भगवान दत्तात्रेयांना त्यांनी आपलं पिता बनवलंय. माताही बनवलंय, पिताही बनवलंय, गुरुही बनवलंय. सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडे. नातं जोडण्याचा अभंग आहे पूर्ण हा. पण असं का? कारण त्यांना एक माहिती आहे, समाजाला जे अपेक्षित आहे ते फक्त भगवान दत्तात्रय देऊ शकतात. पण दुर्दैव समाजाला हे ऐकून सुद्धा तिथपर्यंत जाण्याची मानसिकता होत नाही. आता एक साधा प्रश्न मला आपल्याला विचारायचा आहे, खरं खरं सांगा. नाम सप्ताह आपल्या गावामध्ये सुरू आहे, पारायण सुरू आहे. आपल्या या निमसेवडीची एकूण लोकसंख्या किती? 500. उंबरे किती? आणि पारायणाला बसलेली मंडळी किती? बाकीचे कुठं पाकिस्तानच्या बॉर्डरवर गेलेत की काय? फार मोठी जबाबदारी आहे त्यांच्याकडे. बरं, सप्ताह सुरू नाही हे माहिती नाही का? पारायण सुरू आहे माहिती नाही का? उत्सव आनंदात पार पडतोय हे माहिती नाही का? सगळं माहिती आहे. उलट बोलू, जे कीर्तनाला येतात त्यांच्यापेक्षा जास्त सप्ताह कसा, कुठून आणि काय काय चालू आहे हे बाहेरच्यांना सगळं तपशीलवार माहिती असतं. खरं आहे की खोटं आहे? मग ज्यांना एवढं सगळं कळतं फक्त इथं येऊन बसायचं कळत नाही, हे खरं आहे का खोटं आहे? मग
मला काही कुणावर टीका करायची नाही, पण मला वृत्ती सांगायची आहे. अध्यात्माने परमेश्वर आपलासा करता येतो हे माहिती आहे, पण इथपर्यंत येण्याची बुद्धी होत नाही. चांगलं वागल्याने कल्याण समाजाचं आपलं आहे हे कळतंय, पण इथपर्यंत येण्याची बुद्धी होत नाही. तुम्ही साधा विचार करा. त्या झालं असं, शिक्षकांनी घरी वडिलांना पत्र पाठवलं. ऐकताय ना सगळे? इकडे माझ्याकडे लक्ष द्या. थंडी वाजते. थंडी वाजली की भजन होईल ना तेव्हा जोरात टाळ्या वाजवायच्या, थंडी पळून जाते. तुम्हाला माझ्यावर भरोसा नसेल तर आजच्या कीर्तनात प्रयोग करून पहा. खरं बोलतोय, खोटं बोलणार नाही मी. जास्त थंडी वाजली की भजन सुरू झालं का जास्त जोरात टाळ्या वाजवायच्या. लाभे लाभ दोणावाला, भजनही होईल आणि थंडीही जाईल. लक्ष माझ्याकडे द्या. शिक्षकांनी घरी पत्र पाठवलं वडिलांना, तुमचा मुलगा गेली 30 दिवस झालाय, महिना होत आलाय, तुमचा मुलगा शाळेत येत नाही. वडिलांना प्रश्न पडला, घरातून निघताना तर शाळेत जायला रोज निघतो, एक दिवस खाडा नाही. अहो, रविवारी सरकारी सुट्टी आहे तरी क्लास म्हणून घरातून बाहेर निघतो. हा ही हे थोडं व्याकरण शिकून घ्या बरं का. रविवार सुद्धा याने सोडला नाही आणि शिक्षक म्हणतायत की महिन्याभरापासून पोरग शाळेत नाही. मग वडिलांनी त्या शिक्षकांना फोन केला, काय गुरुजी पत्र आलंय, काय बोलता? महिनाभर झाला मुलगा शाळेत नाही. गुरुजी, महिनाभरापासून तो रोज शाळेत जातोय, शाळेत एकही दिवस हजर नाही, पण जातो कुठं बघा बो आता. मग वडिलांनी तपास सुरू केला आणि तपासाअंती शाळेत गेले, मित्रांना विचारलं, मित्रांकडून काही पूर्ण माहिती मिळाली नाही. मग गावात निघाले. गावात चर्चा करता करता कळालं की आपले चिरंजीव रोज दुपारी गावाच्या बाहेरच्या स्मशानाच्या बाजूला असलेल्या वेड्या बाबळीखाली आपल्या काही मित्रांबरोबर काही खाजगी बैठक घेण्याकरता जातात. वडिलांनी मीटिंगची वेळ काढली आणि मीटिंगची वेळ काढून बरोबर त्यावेळी तिथं गेले आणि त्यांनी पाहिलं की आपण ज्याला धर्मराज समजत होतो अशा आपल्या धर्मराजाबरोबर त्याचे 4 मित्र मिळून हे 5ही पांडव पत्त्याचे कॅट पिटतायत. बाप तिथं गेला. गेल्यानंतर त्याने धरलं मुलाला, बाजूला ओढलं, समजावून सांगितलं, बाळा हे काही करणं चांगलं नाही, असं करू नको, शाळेत जात जा. मुलगा म्हणाला, हो. बापाने समजून सांगितल्यावरनं मुलाने काही दिवस ऐकलं. थोडं प्रमाण वापरू, 1 मास देवे खोडी नाही केली, असं 1 महिनाभर त्याने ऐकलं. आणि महिनाभरानंतर परत गुरुजींचा फोन आला, अहो 15 दिवस झाले तुमचं पोरग शाळेत नाही. गुरुजींनी वडिलांनी परत मोर्चा काढला, आता कुठं गेलं? मग कळालं, आता पोरग इतके दिवस गावाच्या बाहेर वेड्या बाबळीच्या ठिकाणी जात होतं, आता कळालं पोरग इकडं तिकडं कुठं नाही, नीट मटक्याच्या अड्ड्यावरच जाऊन बसलंय. तिथं गेला. बापाला राग आला, त्याने पोराला धरलं, मारत 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 घरी आणलं. आणि घरी आणल्यानंतर त्याने जेव्हा भरपूर पोराला मारलं त्यावेळी पोराने शेवटी, आजकाल मुलं जास्त वेळ सहन करत नाही. आता हे काय मी तुम्हाला स्पष्टीकरणानं सांगायची गरज, ऐसा ज्याचा अनुभव, हे काय मी स्पष्टीकरणानं सांगायची गरज नाही. आजची मुलं जास्त ऐकून घेत नाही. आता याच्यावर काय उपाय करायचा, तुम्ही फार हुशार आहात, हे तुमचं तुम्ही ठरवा. आपली मुलं कशी सुधारवायची.
कारण दुर्दैव आहे, लोक मुलांना आकार द्यायच्या वेळी आमच्याकडे देत नाही, पण बिघडलेलं यंत्र बाकी आमच्या समोर आणून उभं करतात. बाबा याला काही समजून सांगा. नीट असतं तर सांगितलं असतं, म्हणजे बिघडवायचे तुम्ही आणि रिपेअरिंगचा मोबदला मागितल्यावर मग हे काय महाराज आहे का? बापाने हाणत मारत पोरग घरी आणलं. पोरानं गावातून इथून घरापर्यंत झालेला सगळा अपमान गिळला आणि एकदा घरी आल्यानंतर मग पोरग बोलायला लागलं, बाबा एवढं मारता, ती कोयता घ्या आणि माझे हातपाय तोडून टाका. हातपाय जरी तोडले पण तरी सुद्धा शाळेत जाणार नाही. मुलगा म्हणतोय नाही जाणार शाळेत. बापानं विचार केला, समजावून सांगितलं, ऐकलं नाही. मारलं झोडलं, ऐकलं नाही. शेवटी बापाने त्याच्या समोर विनंती केली, बाबा तुझ्या समोर हात जोडतो, बाबा हात जोडतो, शाळेत जा. आपलं काही सहसच झालंय. आपल्याला संतांनी अगोदर समजावून सांगितलंय, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दीनाचा सोयरा दीनाचा सोयरा, पांडुरंग पांडुरंग पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. समजावून सांगितलं. आपण काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. नंतर संतांनी थोडस ओरडा करून पाहिला. आता त्या शिव्या देण्या इतका मी मोठा नाही, आपण नाथांचा हरिपाठ पाहून घ्या. नाथ महाराज म्हणतात, ही अशी जगण्याच्या अगोदर अशी मेली का नाही म्हणतात. चला सगळं आरडाओरडा करून सांगितलं. पण आरडाओरडा करून सुद्धा जेव्हा आपण भगवत प्राप्तीच्या प्रयत्नात लागत नाही, त्यावेळी नाथ महाराज अधिक संतांनी शेवटी विचार केला, समजावून ऐकत नाही, शिव्या देऊन ऐकत नाही. मग शेवटी त्यांनी हात जोडले आणि हात जोडून आपल्याला विनंती केली, अभंगाचं पहिलं चरण. लागोनिया पाया जनवीन लागोनिया पाया जनवीन वेद, 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 मुखी बोलत वारंवार, मुखी बोलत वारंवार, मुखी बोलत वारंवार, देणे तुम्हा सुख होईल पार, देणे तुम्हा सुख होईल पार, मुखी बोलत मुखी बोलत वारंवार, मुखी बोलत वारंवार, देणे तुम्हा सुख होईल पार, देणे तुम्हा सुख होईल पार. गोडीने समजून सांगितलं, आपण ऐकलं नाही. शिव्या देऊन समजावून सांगितलं, आपण ऐकलं नाही. शेवटी नाईलाज झाला, कारण भावना आहे ना मनामध्ये. सर्वांचं कल्याण व्हावं ही मनामध्ये. जया जगा पुण्ये
सीतोषविले ते या संता गिवसिले जगा माझी देत कृपा प्रसादे. ज्ञानोबराय अनुभवामृतामध्ये ही भाषा बोलतात की जगाची उद्धाराची काळजी आहे. तुकोबरायांचं वचन आहे, बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. अहो आपलं पतन होतंय, बोलू आपलं पतन होतंय हे आपल्याला एक वेळ देखवेल, पण आपलं झालेलं पतन हे कधी संतांना देखवत नाही. संत हृदय नवनीत समाना आगम निगम पुराण बखाना संत हृदय नवनीत समाना. हे कृपा करणारे आहेत ना, म्हणून बऱ्याच संतांनी याचं सुद्धा वर्णन केलंय बरं का. बऱ्याच ठिकाणी आपल्यावरती त्यांची छाया इतकी प्रगाल आहे, म्हणजे पहा आपण त्यांना दूर लोटतो, आपण त्यांना नावं ठेवतो, पण तरी सुद्धा आपल्या उद्धाराची इच्छा ते ठेवतात. मजल कुठपर्यंत आहे? पाया पडण्यापर्यंत मजल आहे. लागून या पाया जना विनवितो, मी तुम्हाला विनंती करतो. खरं म्हणजे आपण त्यांना किती नाथ महाराजांना त्यावेळी किती हीनतेने वागवलं. तो यवन 108 वेळा शांती ब्रह्मनाथांच्या अंगावरती थुंकला. 108 वेळा. इथं आपल्याला एकदा थुंकलं तर एकदा, तुमचं सोडा, आमच्या अंगावर, आम्ही कीर्तनकार आहेत ना, आमच्या अंगावर जर एखादा जर थुंकला, महाराज काय होईल? आम्ही अख्खे आमचे भक्त गोळा करून आणू, भेडा रे याला. म्हणून मी कायम सांगतो, साधू वेगळा, महात्मा वेगळा आणि कीर्तनकार वेगळा. विठ्ठल विठ्ठल शिकविल्या बोधाचे पढविती अनुवाद, अनुभव ज्ञान अजिबात नाही. सांगायचं काय? कृपा करण्याची लायकी फक्त आणि फक्त संतांमध्ये असू शकते. फार मोठं वर्णन आहे महाराज या गोष्टी. तुम्ही संत माय बापा कृपावंत, तुम्ही संत माय बाप 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 कृपावंत, तुम्ही संत माय कायमी पतिता कीर्तिवानु, कायमी पतिता कीर्तिवानु, कायमी पतिता कीर्तिवानु, कायमी पतिता कीर्तिवानु, हे अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण,
बापही आहेत, प्रमाण देऊन गेलो. दत्त माझी माता, तुम्ही संत माय. दत्त माझा पिता, बाप कृपावंत, किंवा आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवलग. भगवान दत्तात्रय कृपा करायला तयार आहेत, पण आपण कृपा स्वीकारण्यासाठी अजून लायकीचे नाही. म्हणून संत आपल्याला विनंती करतात, लागोनी या पाया जना विनवितो. आता पायाला लागतात म्हणजे नेमकं काय करतात तो? तुम्ही ऐकताय ना, कीर्तन ऐकताय ना सगळे? कुणाला झोप वगैरे नाही आली ना? झोप नाही आली ना कुणाला? इकडे लक्ष द्या. शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणतात, लागोनिया पाया. पायाला लागतात म्हणजे काय करतात तो? पाया पडतात. पाया पडतात म्हणजे नेमकं कोण कुणाच्या पाया पडतंय? शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्यासारख्या कोणाच्या कोणाच्या माणसाच्या. आपण माणसं आहोत? आपण माणसं आहोत? खरं सांगा, आपण माणसं आहोत? तुम्हाला शंका आहे का काही तुमच्यावर? अरे माणसं होत आपण, साधी गोष्ट आहे. याच्यात काही शंका काय? आपण कोण आहोत? अहो माणसंच होत ना आपण. चांगले वाईट हा प्रश्न पुढचा आहे. आपण माणसं आहेत की नाही? चांगलं वाईट विचारलं की मी नाही, चांगलं वाईट विचारलं नाही. माणसं आहे, त्यात शंका आहे का? कुणाला शंका आहे का आपण माणसं आहोत? का तुम्हाला वाटतं आपण माकडाचे वंशज आहोत? माकडाचे वंशज आपण? आता तुम्ही तर पार मला फाशी घेऊ का मी? अहो काय शिकतोय आपण? आपण माकडाचे वंशज आहोत. कसे बरं? हा बोला बोला. कोणत्या शाळेत शिकवलं आपल्याला? हा, भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या शाळेत, बरोबर ना? म्हणजे तिथं असं शिकवलं की आधी आपण माकडं होतो, नंतर हळूहळू त्याची उत्क्रांती झाली. पहा बर का, उत्क्रांती. आधी आपण काय होतो? माकडं, आधी मानव. आपली वानराचं काय झालं हळूहळू. मग मला एक विचारायचंय बाबा, वानराची माणूस होण्याची स्कीम अशी किती दिवस चालू होती? आत्ता वानराचा माणूस का होत नाही? की असं होतं की भारत स्वतंत्र होण्यापूर्वी पती पत्नी एकत्र आल्यावर मुलं व्हायची, आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या काही काळात वानराची परत माणसं व्हायला लागली. नंतर काही दिवसांनी ती स्कीम बंद पडली ना आता परत माणसातून माणसं व्हायला लागली. अरे कोणती शाळा शिकताय तुम्ही? तुम्हाला मूर्खात काढायचं काम चाललंय, तुम्हाला कळत नाही? अरे सायन्स एवढं पुढे गेले, तुम्ही कोणता इतिहास धरून बसलाय? किती किती ओपन मूर्खात काढलाय आपल्याला. काही डोक्यात येतंय की नाही? वानराची माणसं जर होऊ शकतात, बरं चला मान्य केलं 2 मिनिट. कुणी काय इथं काय हाय काय जुन्या पक्षाचं? कुणी हाय काय जे एखादं शिक्षण महामंडळ नाही ना इथं कुणी? विठ्ठल विठ्ठल राहू द्या. बाकी कुणी असू नसू, बाकी सिस्टीम वाले आधुनिक तत्वज्ञान मानणारे त्यांनी काय आवाज बंद केला नाही. आवाज बंद करणारे नसले पाहिजे, अंधार झाला तरी चालेल. विठ्ठल ऐका 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 ऐका, मला एक छोटा प्रश्न विचारायचा आता. चला 2 मिनिट मान्य केलं तुमचं, 2 मिनिट मान्य केलं की आपण वानरापासून माणूस झालो, बरोबर. पण एक तर विज्ञानाचा, या प्रकृतीचा नियम तुम्हाला मान्य आहे ना? या प्रकृतीमध्ये एकदा एक गोष्ट बदलली की ती परत पूर्व स्थितीला येत नाही. हे तर मान्य आहे की नाही? बरोबर आहे की नाही? का याच्यात शंका आहे कुणाला? एकदा एक गोष्ट बदलली असं म्हणतात, असं म्हणतात की अगोदर मानवाचे काही अतिरिक्त अवयव होतात, शिफ्टी होते तुमच्या वानराच्या आपल्या नियमाप्रमाणे. शिफ्ट नंतर तिची गरज पडली नाही म्हणून ती हळूहळू परत आली का? नाही ना, बरोबर ना? मग मला फक्त एवढं विचारायचंय, जर वानराची माणसं झाली तर मग आत्ता वानर आली कशी?
याच्यात बळच उडून ताडून बुद्धिवाद लावायचा प्रश्नच येत नाही. जर वानराची माणसं होतात तर आता वानर आहेत कशी, आणि आता एखाद्या वानराचा माणूस का होईना, स्कीम बंद पडली का? आपण वानराचे वंशज नाही होत, आपण ब्रह्मदेवाच्या वंशामध्ये त्याला 2 मनू आणि शतरूपा, त्या मनू आणि शतरूपेला 2 मुलं आणि 3 मुली झाल्या. प्रियव्रत आणि उत्तानपाद ही 2 मुलं, आणि आकुती प्रसूती देवहूती, त्यांच्यातून पुढे सृष्टी निर्माण झाली. आणि आपण मनूचे म्हणजे माणसाचे वंशज होत, म्हणून आपण माणसं आहोत. विठ्ठल विठ्ठल. पोरांनो, जर शिक्षक म्हटलंय इथून पुढं आपण वानराचे वंशज होत, शाळा सुटली तरी चालम, पण कानाखाली टिकून यायची. अरे पोरं चुकीचं शिकू राहिले आपले, तुमच्या लक्षात येत नाहीये का? तुम्हाला हे लक्षात येतंय का? मला एक सांगा, आता इथं आपण ज्यावेळी आपण शाळेत जायचो, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं अख्खं एक पुस्तक होतं. खरं आहे की खोटं? इयत्ता 4थी, बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं आम्हाला आमच्या वेळी पुस्तक होतं, पूर्ण पुस्तक. तुम्ही एक विचार केलाय का? हळूहळू पुस्तक भाग नंतर इतिहासामध्ये नागरिक शास्त्र जोडलं गेलं. जरा नीट लक्ष द्यावर का आपल्या पोरांना काय शिकवलं जातंय. इतिहासात राजकारण जोडलं गेलं शिकायला. हळूहळू तो इतिहास जो एक विषय होता छत्रपती शिवाजी महाराज, तो हळूहळू करता करता एका धड्यावर आलाय. आणि आत्ताची परिस्थिती सांगू, आता पुस्तकातला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका धड्यावर सुद्धा नाही, तो एका मुद्द्यावर आलाय. आता पुढे बोलू, या पोरांच्या पुढच्या पिढीत छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त इतिहासातलं एक वाक्य आणि नाव करण्याची तयारी आहे. काही शिकतायत आपली मुलं. महाराज जे बोलले ते चुकीचं नाही, या सगळ्या पोरांनी हेच उत्तर दिलं असतं, आपण खरंच कुठून शिकून आलोय, कुठं शिकत चालले तुम्ही. विज्ञान बोलतं माणसापासून माणूस निर्माण होतो, फळापासून वृक्ष निर्माण होतं, पशुपासून पशु निर्माण होतो. असा कोणता इतिहास आहे वानरापासून माणूस जन्माला घालणारा? हे इतिहास बंद करा. अहो, संतांनी आपल्याला विनंती करून हेच सांगितले, उघडा डोळे उघडा, जरा नीट बघा, तत्वज्ञान काय सांगतंय, अध्यात्म काय सांगतंय. आणि अध्यात्म नाही म्हणणाऱ्या माणसाला उद्यापासून 2-4 प्रश्न विचारायला सुरुवात करा. आता जे तुम्हाला भेटतात ना, देव नाही, मग त्याला म्हणा जगात खरं काय. त्याला फक्त एवढंच विचारायचं, माणूस कुठून आला. आणि तो 100% हेच सांगणार अगोदर. त्याला म्हणा तू असशील, मी नाही. विठ्ठल विठ्ठल. यद्द्वेन मनुष्याणाम जीवो हो मनुष्य शतरूपाः. आपण मनू आणि शतरूपेचे वंशज आहोत. आपण मनूचे म्हणजे माणसाचे वंशज आहोत. आता मला खरं सांगा, आपण माणूस आहेत ना? आता कुणाला काही शंका आहे का? चांगले वाईट मी विचारत, आपण माणूस होत ना? मग शांतीब्रह्म एकनाथ महाराज कुणाच्या पाया पडतायत? इथं मुद्दा होता बरं का. कुणाच्या? माणसाच्या, म्हणजे आपल्या. आता नाथांनी आपल्या पाया पडतात, नाथ महाराज आपल्या पाया पडतायत, म्हणजे नाथ महाराज आपल्या पायावर काय टेकवतात? पाया पडणं म्हणजे काय? मस्तक हे पायावरी, हे मस्तक पायावर टेकवणं. आता एक साधा विचार, कुणी म्हणाल नाही हो, पाया पडणं म्हणजे काय? मस्तक टेकवणं आहे का? पर मस्तकच का? दुसरं चालत नाही का? हे की नाही? हे सगळे काय? तुका म्हणे एका देहाचे अवयव. मग हे सगळे जर अवयव एका देहाचे आहेत, तर मस्तकाच्या ऐवजी जाता जाता जर नुसता पायाला पाय शिवला तर काही अडचण आहे का? तुमचं काय म्हणणं आहे? काही अडचण आहे का? बरं, चला 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 थोडं पुढे जाऊन सांगतो. ब्राह्मण जेव्हा पूजेला बसलेले असतात, आपल्याकडनं ते पूजा करवून घेतात. बसलेले ब्राह्मण आपल्याला सांगतात, पत्नीला सांगतात, पतीच्या हाताला हात लावा. आता हाताला हात लावा म्हटल्यावर ती नेमकी कुठं हात लावते? कधी जवळ असेल तर इथं हात, खरं म्हणजे ते इथं लावणं गरजेचं, पण तरी इथपर्यंत हात जात नाही. मग इथं
इथं आणि लईच रेंज पक्की असेल तर आपलं काही जणांना इथून कनेक्शन मिळतं, आपण काय करावं? त्याला भेटतंय बाबा, आता काय करावं? भेटतंय कनेक्शन, ठीक आहे, हरकत नाही, इथनं हात लावून चालता पुढं. मग असं जर चालतंय तर मग डोकं टेकवण्याच्या ऐवजी हे जर सगळे अवयव आहे, तर मग आम्ही जाता जाता एखादा थोडासा असा पायाच लावला, लागून या पाया, चालेल का? चला छोट उदाहरण देतो, वेळ संपत आली आहे माझी, ऐका, इकडे लक्ष द्या. ऐकताय ना सगळे? झोप नाही लागली कुणाला? इकडे लक्ष द्या, ऐका. महाराज म्हणतात लागून या पाया. दुसरे इंद्रिय चालतात का? नाही चालत. एकदा एका माणसाने सांगितलं, महाराज आमच्या गावात एक माणूस आहे, त्याला दोन्ही हात नाही. मान्य आहे, अशी माणसं असतात ज्याला दोन्ही हात नाही. महाराज त्याला काय करता? आमच्या गावात एक माणूस आहे ज्याला दोन्ही पाय नाही. मान्य आहे, असतात अशी माणसं. तिसरा आला, महाराज त्यांचं काय घेऊन बसले? आमच्या गावात एक असा माणूस आहे ज्याला मुंडकच नाही, ज्याला डोकंच नाही. मान्य आहे का? हे नसेल तर मान्य आहे का? नाही. मग जर हे सगळे एका देहाचे अवयव आहे तर मग याला किंमत काय? कारण हे जर नसेल तर अस्तित्वच नाहीये. म्हणून हात पाय लावून पाया पडणं नाही, डोकंच टेकवावं लागतं. लागून या पाया जना विनवितो. आणि अपेक्षा फक्त एकच आहे, तुम्ही फक्त एक करा, तुमच्या मुखाने एकदा तुम्ही दत्त म्हणा. मुखी बोला दत्त, वारंवार तुम्ही दत्त एकदा म्हणा. तुम्ही जर दत्त दत्त म्हणालात तर काय होईल? अभंगाचं दुसरं चरण. तेने तुम्हा सुख होईल विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा हरी
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई तुकाराम महाराज संत शिरोमणी सावता महाराज अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जय जय विठोबा रखुमाई शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, जर तुम्ही वारंवार मुखाने दत्त 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 जर म्हणालात तर होईल काय, तेने तुम्हा सुख होईल अपार, तुम्हाला फार सुख होईल. पण केव्हा, जेव्हा तुम्ही दयेचा सागर असलेल्या भगवान दत्तात्रेयांचं स्मरण कराल तेव्हा तुम्हाला खूप अशा प्रकारचं सुख होईल. तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवा. म्हणून संतांचा हा आग्रह आहे की तुम्ही या मार्गामध्ये यावं. सावता महाराजांचं हेच म्हणणं आहे. सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा. तेने भक्ती द्वारा ओळंगती, तेने भक्ती द्वारा ओळंगती, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी. आणूया कीर्तनी, वैकुंठीचा देव सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेणे भक्ती द्वारा ओळंगती. संतांचा हा आग्रह आहे की तुम्ही इकडे या, एकदा मुखाने दत्त म्हणा, तुम्हाला अपार सुख होईल. प्रपंचातलं सुख हे दोलायमान आहे. दोलायमान म्हणण्यापेक्षा प्रपंचाच्या सुखाचं सूत्र प्रसिद्ध आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता
सहबांधवडी आहे हा संसार. प्रमाण सर्वांना माहिती आहेत. इकडचं सुख हे अस्थिर आहे, पण परमार्थातलं सुख हे क्षणाक्षणाला मोठं होत जातंय, वाढत जातंय. म्हणून तेने तुम्हा सुख होईल अपार. पण नियम एवढा आहे, दत्त दयासागर आठवावा. तुम्ही जे आठवता त्यात तुमचं फक्त पतने. स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा, तेने तू अघोरा पावशील. तिथं फक्त पतन आहे. म्हणून तुम्ही एक काम करा, फक्त दत्त दत्त म्हणा. महाराज बोलले तुमचं सगळं खरं आहे, पण हे दत्त दत्त म्हटल्यानंतर होईल काय? महाराज म्हणतात, एका जनार्दनी चित्ती दत्त पाय. एकदा चित्तामध्ये एखाद्याने जर भगवान दत्तात्रेयांना स्थान दिलं, तर स्थान दिल्या दिल्या दत्त रूप काया झाली त्याची तत्क्षणी दत्तरूप काया होईल. आणि काय होईल? तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दयासागर आठवावा. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज एका जनार्दनी चित्ती दत्त पाय. दत्तरूप काया झाली त्याची, तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा. अल्पबुद्धी अल्पमतीप्रमाणे नियोजित वेळेच्या आधाराने चालू उत्सवामध्ये भगवान दत्तात्रेयांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. योग्य असेल स्वीकारा, अयोग्य असेल परत करा. आपल्या या श्री क्षेत्र निमगावचाच भाग असलेली ही निमशेवडी, आणि या निमशेवडीमध्ये अतिशय चांगल्या ऐश्वर्य संपन्न वातावरणामध्ये अतिशय आनंदात आपल्या सर्वांच्या श्रद्धेचा पूर लोटून हा चालू असलेला उत्सव 9वं वर्ष आपल्या उत्सवाचं आहे. आणि या उत्सवाचं या वर्षीची ही वाक्पुष्प सेवा सर्व ग्रामस्थ मंडळी, आपल्या निमसेवडीची सर्व परमार्थिक मंडळी सर्वांच्या आग्रहाने आणि निमंत्रणाने यावर्षी माझ्याकडे सुपूर्त करण्यात आली. होईल त्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न केला. आपला उत्सव फार चांगला आहे. हा असाच दिवसेंदिवस वृद्धिंगत करत जावा. बहुतेक मंडळी आज या उत्सवाकरता परिसरातून आलेली आहेत. सर्व मंडळींचे पुनश्च एकदा धन्यवाद देतो. म्हणजे आपल्या निमसेवडीचीच गावामध्ये असणारे जे आमच्या खोकरगावचे जावई आहेत, कातोरे परिवार, तेही या ठिकाणी आग्रहाने उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना उपस्थितांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि सेवा या ठिकाणी आता आपली घड्याळ पुढे गेलेलं आहे, आपण आटोपती घेऊ. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल,